या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवलं गेलं की फातिमा हिची जीवन कसं चालू होतं. एकदम व्यवस्थित आनंदी जीवन चालू असताना अचानक काही बदल होतात, जे तिच्या मनावर खूप त्रासदायक असतात. खूप बेचैन दाखवलं, इरिटेशन होतं. रात्री झोपायला झोपते, पण तिचं झोपेमध्ये पण विचार चालू असतात आणि थकल्यासारखं वाटतं, दिवसा थकल्यासारखं वाटतं, इरिटेशन येतं, मुलांवर राग येतो आणि खूप त्रास सहन करत करत शेवटी एखाद्या डॉक्टरकडे दाखवते, पण काही त्रास मात्र काही कमी होत नाही. हळू कुणीतरी येऊन समजावून सांगते, एक सायकोलॉजिस्ट येऊन समजावून सांगते की हे लक्षणं जे आहेत ते डिप्रेशन सारखी लक्षणं आहेत आणि याला वेळीच आपण उपचार केल्यानंतर इम्प्रूव्हमेंट येऊ शकतं आणि काउन्सिलिंगद्वारे आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेलं दाखवलंय. अशा बऱ्याचशा उदाहरणं आपल्यापैकी बऱ्यापैकी आपण पाहतो आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा. पण वेळीच उपचार न झाल्यावर खूप दिवसानंतर याचे डिप्रेशनमध्ये कन्वर्ट होतात, सुसायडल सारखी फिलिंग येते आणि याच्यावर लवकर उपचार झाले तर लवकर इम्प्रूव्हमेंट पण येण्याची शक्यता असते. शेवटी जात जात आपण हा जो आपला इथे मी स्टॉप करतो, याच्या पुढे काही क्वेश्चन आन्सर असतील तर आपण इथे पुढे डिस्कस करूयात. माझा कॉन्टॅक्ट नंबर 7738205586 मी इथे मेन्शन केलेला आहे आणि यापुढे हँडओव्हर मी गोरखनाथ साहेबांना करतो. काही क्वेश्चन आन्सर असतील तर पुढे आपण काही असतील तर तुम्ही खुल्या मनाने विचारू शकता. हॅलो. हाय. येस सर. येस सर. उपस्थित मंडळींना मी रिक्वेस्ट करतो की कोणाकडे काही क्वेश्चन असले तर त्यांनी थोडक्यात कसं मांडता येईल, कमीत कमी वेळामध्ये सगळ्यांचे प्रश्नाचं निरसन झालं पाहिजे असं. तर सरांना तुम्ही हे करा. काही लोकांनी कमेंट मध्ये टाकलेत तर Okay. इट इज बेटर कळलं तर मला वाटतं आन्सर करायला चांगलं होईल. ओके. रूबरू मध्ये खूप वेळ जाईल, पण कोणाला जर कमेंट मध्ये नाही टाकता आलं त्यांनी साहेबांना सरळ सरळ विचारायचं असलं तर विचारू शकता. तर तुम्ही आपला प्रत्येकाचा अनम्यूट करून तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. तुमच्याकडून सगळे अनम्यूट झाले सर? मला एकाने प्राज्वलजींनी क्वेश्चन विचारलाय चॅट मध्ये, हाऊ टू कंट्रोल एन्झायटी. एन्झायटीला कंट्रोल कसं करायचं. एन्झायटी म्हणजे काय समजून घ्या आधी. खूप रेसलेस वाटतं, पाल्पिटेशन्स होतात, घाबरायलाच होतं, बेचैन होतं, भीती वाटल्यासारखं वाटतं आणि एन्झायटी मध्ये रूपांतर होतं. मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची जी आपली फिलिंग आहे कुठेतरी सांगणं महत्वाचं आहे. आपली एखादी खूप जवळची व्यक्ती आहे, एखादा घरची व्यक्ती आहे, बाहेरची व्यक्ती, आपला जवळचा मित्र आहे, त्यांना आपली फिलिंग सांगणं फार महत्वाचं आहे. सांगितल्याने काय होईल, आपली व्हेंटिंग होते, आपले इमोशन्स बाहेर पडतात आणि त्या त्रासापासून कमी होण्यासाठी मदत भेटते. जर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर आपण प्रोफेशनल हेल्प घ्यायला हरकत नाही. आणि प्रोटेक्टिव्ह मध्ये आपण वेळच्या वेळी जेव्हा एक्सरसाइज करू किंवा झोपेवर कॉन्सन्ट्रेट करू, आपले पूर्ण सायकोलॉजी मध्ये झोपेला फार महत्व आहे. 6 ते 8 तास झोप फार महत्वाची आहे. काही लोकांना 6 तास झोपल्यानंतर फ्रेश वाटतं, काही लोकांना 8 तास झोपल्यानंतर फ्रेश वाटतं. आपल्या झोपेवर कॉन्सन्ट्रेट करणं महत्वाचं आहे. काय स्लीप हायजीन मेंटेन करणं महत्वाचं आहे. स्लीप हायजीन म्हणजे झोपेवर कॉन्सन्ट्रेट करणं आणि झोपेला महत्व देणं आणि साऊंड स्लीप करणं येणं महत्वाचं. त्याच्यामुळे एन्झायटी लेवल खूप कमी होते. साऊंड स्लीप येण्यासाठी जर दुपारी झोपत असू तर बंद करायला हवं आणि काही स्लीप हायजीनच्या टिप्स आहेत या. दुपारची झोप असेल तर बंद करावी, कारण रात्रीची झोप साऊंड होणं फार महत्वाचं आहे. संध्याकाळी 8च्या नंतर टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप कमी प्रमाणात पाहणे किंवा बंद करणे आणि आंघोळ करून झोपणे आणि झोपेवर कॉन्सन्ट्रेट करणं. झोप खूप महत्वाची आहे. याच्याने पण अँझायटीवर कंट्रोल होतं. आणि इमोशनल फिलिंगसाठी यू हॅव टू टॉक विथ एनीवन. आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीसोबत आपण बोलणं, त्या आपल्या मनातले थॉट शेअर करणं हे फार महत्वाचं आहे. याच्याने पण अँझायटी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते. एनी क्वेश्चन? प्राज्वलजी. Thank you, Dr. Saab. Prajwal this side. Yes. Prajwal this side. Could you hear me? Yes. Yeah, actually काय आहे मला स्पेसिफिकली विचारायचं, आय डोंट हॅव एनी एन्झायटी काइंड ऑफ थिंग्स, बट मला लिफ्ट मध्ये एकदा अडकल्यापासून आय हॅव अ
लिफ्टची मला एक भीती वाटते. लिफ्टमध्ये अडकल्यावरती माझी एक म्हणतात ना, जे तुम्ही म्हटलेलं पल्पिटेशन आणि त्या टाईपचा एक स्ट्रेस मला आला होता. तर तो काय आहे, हाऊ टू हँडल इट? येस, करेक्ट. लिफ्टची मला खूप भीती वाटायला लागली आता. याला आपण क्लोज स्पेसचा फोबिया म्हणतो. त्याच्यामुळे पण एन्झायटी वाटते. त्याच्यामुळे आपले काही सर्टन इमोशन्स असतात, ते आपल्या लहानपणापासून इमोशन आपण कॅरी ऑन केलेले असतात आणि असे इमोशन काही स्टॉक झालेले असतात, लहानपणीचे अनुभव असतात असे, आणि त्याचं रूपांतर एन्झायटी मध्ये होतं. आपण कधीतरी अनुभवलेलं असतं, कधीतरी आपण अडचणीत सापडलेलं असतो आणि क्लोज स्पेस मध्ये सापडलेले असतो. लहानपणीचे काही इमोशन्स असतात, त्यामुळे पण ते मोठेपणी ते दिसून येतात. आणि लिफ्टमध्ये अडकून पडल्यानं हा एक अनुभव आहे. म्हणजे तुम्ही एक नवीन अनुभव झाला तुम्हाला, जर समजा आधीचा अनुभव नसेल किंवा चाइल्डहुड मध्ये कधी झालेलं नसेल, अचानक तुम्ही खूप वेळ अडकलात, 10 तास 12 तास, आणि तुम्हाला कोणी म्हणजे लवकर सुटका नाही झाली त्याच्यातून, त्यावेळी जो त्रास असतो, त्यावेळी इमोशनल जे डिस्टर्बन्स असतात ते कॅरी ऑन होतात, खूप दिवस राहतात. नव्याने जेव्हा आपण लिफ्टमध्ये जात असू तेव्हा लिफ्टचा फोबिया होतो, एन्झायटी होते, बेचैनी वाढते, रेस्टलेस होतो, आणि थोड्या वेळासाठी सुद्धा लिफ्ट खाली वर झाली असेल तर आणखीन भीती वाटते, कारण मागचे इमोशन्स आपल्या सोबत असतात, ते कॅरी ऑन असतात आणि त्यामुळे त्रास होतो. हा एक प्रकारचा फोबिया आहे. मग बरेच लोक काय करतात, लिफ्टला पर्याय म्हणून स्टेप्स वापरतात आणि स्टेप्सनीच जाणे न करतात, लिफ्टने अवॉइडच करतात. फार फार उंच बिल्डिंग असेल तर त्यांना भीती वाटते, आता ह्याला लिफ्ट शिवाय पर्यायच नाही आपल्याकडे. 10व्या मजल्यावर पोहोचायचंय, 15व्या मजल्यावर पोहोचायचं, आपल्याला लिफ्ट शिवाय पर्याय नसतो, कारण हे इमोशन्स कॅरी ऑन केलेले असतात. असे इमोशन्स व्हेंटिंगद्वारे, काही थेरपीद्वारे आपण ते काढू शकतो, कमी करू शकतो, त्याची सिव्हिरिटी कमी होते. आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला री एक्सपोजर पण थेरपी असते, आणि एक्सपोजर आपण देऊन आपल्या इमोशन्सची तुलना केली जाते. काही री एक्सपोजर अशा थेरपी असतात ज्याच्यामुळे तुम्हाला कसा अनुभव आला, तुम्ही क्लोज स्पेस मध्ये आल्यानंतर कसा अनुभव झाला. डायरेक्ट लिफ्ट मध्ये जाण्याच्या ऐवजी आधी आपण क्लोज स्पेसचा अनुभव घेतो, रूम मध्ये, बंद रूम मध्ये त्याचा अनुभव लोकांना देतो, त्याचे इमोशन्स पाहिले जातात आणि हळूहळू आपण एक्सपोज करतो लिफ्टकडे. एक प्रकारची थेरपी आहे, त्याच्यानुसार हे कमी होऊन जातं. काही आमच्या पुढे असे बरेच एक्झाम्पल आहेत की MRI रूम मध्ये भीती वाटते, त्याला क्लॉस्ट्रोफोबिया पण म्हणतात, कारण खूप क्लोज आणि कॉम्पॅक्ट रूम असते आणि सतत त्याचा आवाज असतो MRIचा, खाट 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 खाट, खूप मोठ्या प्रमाणात आवाज असतो, त्याच्यामुळे पण भीती असते. आणि त्याची भीती खूप दिवसापासून गैर असते, कारण आपण कुठेतरी आपले जुने इमोशन्स त्याला संलग्न असतात, कुठेतरी आपण अनुभव घेतलेला असतो अशा गोष्टींचा, त्यामुळे एन्झायटी लेवल खूप वाढलेली असते. तर नक्कीच थेरपीद्वारे ते पण कमी होऊ शकतं. ओके प्राजलजी? थँक्यू. सर, राहुल सर, येस, बोला सर. 2-3 आहे स्मॉल ज्याच्यावर तुम्ही बोललात, पण अजून एकदा लोकांचं ब्रेन वॉश होणं गरजेचं आहे. नंबर 1 आहे, हाऊ वी फाइंड सिम्पटम्स फॉर डिप्रेशन इन द बिगिनिंग स्टेज. अनदर वन, 15 ते 20 वर्ष वयाच्या ह्याच्यामध्ये आपल्या मुलांना किंवा मुलगा किंवा मुलीला जेव्हा होतं, पॅरेंट्सची एकदम विचलित परिस्थिती होते. सगळ्यात आधी तर हे माझ्या बाजूला कळलं तर काय, त्याच्या फ्रेंड सर्कल मध्ये कळलं तर काय. नंबर 2 आणि नंबर 3, डिप्रेशन आलं, त्या बऱ्याचशा घडामोडीमधून निघून गेलो आपण, सल्ला घेतला मानसोपचार तज्ञांचा, ट्रीटमेंट चाललं, आणि 5 years 6 years व्हॉट एव्हर. पण आता आपल्याला वाटायला लागले माय पेशंट इज ओके. पेशंटला वाटतंय आय हॅव नो प्रॉब्लेम, पेशंटला तर फ्रॉम द बिगिनिंग वाटतंय आय हॅव नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पण आम्हालाही पेशंटच्या घरच्यांनाही जर वाटायला लागलंय की नाऊ ही इज अँड शी इज ओके, व्हॉट टू डू. डॉक्टर सांगतात त्यालाच फॉलो करायचंय, की आपल्याला जर वाटतंय तर डॉक्टर, कधी कधी असंही होतंय, ऍज अ तुम्ही सायकॅट्रिस्ट आहात, पण डॉक्टर त्यांच्याकडे थेअरी चालू असते, तो पेशंट वारंवार आपल्याकडे यावा ही एक प्रोफेशनल किंवा बिझनेसच्या माध्यमातून ती भावना आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. करेक्ट. असं असतं का? आयदर आपल्याला त्यांनाच फॉलो करणे हा एकमेव मार्ग आहे. करेक्ट. प्लीज 1 by 1 क्वेश्चनचे आन्सर देतो सर. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बोललात की लक्षणं कशी ओळखायची. सगळ्यात महत्वाचं लक्षण कसं आहे की उदास वाटतं का. आता हे उदास वाटणारी फिलिंग हे त्याला कळेल, पण जर आपण बाहेरून जर पाहिलं तर काही चेंजेस झालेत का मूड्स मध्ये, इरिटेशन वाढलंय का, चिडचिडपणा वाढलाय का, किंवा डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी कमी झाली आहे का, खाणे झोपण्याच्या सवयी बदलल्यात का, याच्यावर जर पाहिलात आपण, तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला निरखून पाहिल्यावर काही लक्षणं बदललेली असतील तर समजावं की काहीतरी
इमोशनली डिस्टर्बन्स तुम्हाला दिसतोय. जरी आपण डिप्रेशन लेबल नाही लावू शकत, पण इमोशनली डिस्टर्बन्स दिसतोय. हा पहिला क्वेश्चनचा आपला आन्सर आहे. दुसरं तुम्ही म्हणलात, मी परत एकदा मला थोडंसं रिमाइंड करून द्याल, दुसरा क्वेश्चन काय होता? 15 ते 20 वर्ष वयोमानादरम्यान हा, जेव्हा असं काही डिप्रेशन एन्झायटी असते, तेव्हा बरोबर. पॅरेंट्सची परिस्थिती खूप विचलित होते बरोबर. आणि सगळ्यात आधी वाटतं की इकडे तिकडे कळू नये. त्यावेळी त्यांनी कसं टॅकल करावं, पॅरेंट्स Correct. स्पेशली? बरोबर. आता 15 ते 20 वर्ष वय म्हणजे जवळपास 10th पासून कॉलेज गोईंग एज ग्रुप आहे. तर त्यांच्या इमोशन्सचे जे बदल आहेत ते आपण ओळखायला हवे. पहिल्यांदा तर ओळखायला हवे. ओळखल्यानंतर त्या इमोशन्सला समजून घ्यायला हवं. विनाकारण सजेशन देऊ नये. त्यांना सजेशन दिलात की आणखीन त्रासदायक आहे. त्या गोष्टी समजून घेणे, त्यांच्या फिलिंगला मार्गदर्शन करणे, समजून घेणं फार महत्वाचं आहे. रिस्पेक्टफुली ऐकणं फार महत्वाचं आहे. हे फिलिंग कशामुळे आलेत, काय झालंय, काय गोष्टी घडल्यात, स्कूलमध्ये काही घडलंय, कॉलेजमध्ये काही घडलंय का, या गोष्टीची शहानिशा करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्यांच्याशी डिस्कस करणं, टॉक करणं या फिलिंग विषयी फार महत्वाचं आहे. हा, एवढ्या सगळ्या गोष्टीमधून आपल्या सपोर्टिव्हमुळे बऱ्यापैकी त्यांचा त्रास कमी होतो. पण बऱ्याच वेळा आपण जेव्हा सजेशन देतो किंवा त्यांना आपण सांगतो की तू इथेच म्युझिक क्लासला जा किंवा तू अशा ऍडजस्टमेंट कर, तुझा टाइम टेबल ठीक नाहीये, तुझं झोपणं व्यवस्थित नाहीये, तुझं जेवण व्यवस्थित नाहीये, त्यामुळे तुला असे त्रास होत आहेत, तू स्वतःकडे फोकस कर, तू का इकडे तिकडे लक्ष घालतोयस, तू अभ्यासाकडे फोकस कर, तुझा अभ्यास फार महत्वाचा आहे, तुझं वर्ष महत्वाचं आहे, अशा पद्धतीचे सजेशन दिले जातात. 10th वर्ष आहे, 12th वर्ष आहे, तू अशा का भानगडीमध्ये पडतोयस, अशा सजेशनमुळे काय होतं, मग विचलितपणा येतो. त्याला ती गोष्ट समजत असते, त्याला ते कळत असतं की ह्या गोष्टीवरच मला फोकस करायचंय, पण त्यावेळी त्या क्षणाला त्याची भावना वेगळ्या पद्धतीने असते आणि ती रिॲक्ट पण वेगळ्या पद्धतीने होते. त्याचं त्याला ते समजत नाही, उमजत नाहीये. त्यावेळी आपण जेव्हा कोणी उपदेश करत असेल तर त्याचाही त्याला राग येतो. पण त्या फिलिंग जेव्हा समजून घेईल, कोणी पॅरेंट्स असेल, सिबलिंग असेल, मोठा भाऊ असेल तर किंवा छोटा भाऊ असेल, समजून घेत असेल तर ती बऱ्यापैकी फरक दिसतो. आणि त्यानंतर जर आपल्याला वाटत असेल, कारण ह्या सगळ्या गोष्टीमधून पण 50% कमी होतं, बऱ्यापैकी त्याचे इमोशन्स कमी होतात, त्रास त्याचा कमी होतो. कारण त्याला ऍक्सेप्ट करतील का घरचे, हेच मोठा प्रश्न असतो. या गोष्टींना, या त्रासांना जेव्हा आपण ऍक्सेप्ट करू तेव्हा त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी चेंजेस होतात. जर असं वाटत असेल ह्याच्यात अजून बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट आणायचे तर यू कॅन टेक प्रोफेशनल हेल्प फॉर दॅट. पण बऱ्यापैकी 50% त्याची जी त्रास आहे तो कमी होतो. तिसरा तुम्ही प्रश्न बोललात की बऱ्याच वेळा असं होतं का की सायकॅट्रिस्ट वारंवार विचारतोय, परत रिपिटेशन मध्ये बोलवतोय, पण माझ्याकडून तो आन्सर नो असेल. असं नाही होणार. काही गोष्टींचे आजार वेगळे असतात, काही गोष्टींचे आजार गंभीर असतात, काही वेळा खूप लॉंग टर्म जातं, पण काही वेळा शॉर्ट टर्म मध्ये पण कमी होऊन जातं. याच्या मागे पण बरेचसे कारण आहेत. काही बऱ्याच वेळा असं समजलं जातं किंवा सायकॅट्रिस्ट कडे जाताना तुम्हाला झोपेच्याच गोळ्या मिळतील असं होतं, पण बऱ्याच वेळा तो एक फार मोठा एन्झिओलायटिक ड्रग असतो. जेव्हा इतका त्रास, त्या बेचैनी असते, तेव्हा त्या गोळ्यांशिवाय पर्याय नसतो. त्याला एन्झिओलायटिक ड्रग म्हणतात आपण शास्त्रीय दृष्ट्या. कारण एखादी जर आपण कार आहे ती खूप गरम झालेली असेल आणि खूप ड्राईव्ह करतोय आपण, समजा आपण आज मुंबईहून निघालोय आणि आपल्याला काश्मीर पर्यंत पोहोचायचे, नॉनस्टॉप कार जर आपण चालवत असेल तर ते शक्य नाही होत. एक काही ठराविक काळानंतर ते इंजिन गरम होतं आणि आपल्याला थांबवूनच भाग पडतं. इंजिन गरम घेऊन पुढे जात असेल तर स्फोट होणार आहे, तसा आपल्या मेंदूचाही स्फोट होतो. त्यामुळे काही एन्झिओलायटिक ड्रग असतात जे रेस्ट करतात, त्यामुळे बऱ्यापैकी त्यांच्या भावनावर नियंत्रण आणता येतं. आणि काही गोळ्या नंतर चालू केल्या जातात आणि ह्या मेडिसिन ज्या आहेत, स्लीपिंग पिल्स आहेत, त्या बंद केल्या जातात. आणि बऱ्यापैकी शॉर्ट ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आजार आटोक्यात येतो. 2 ते 3 महिन्यामध्ये पण आटोक्यात येतो. लॉंग टर्म ट्रीटमेंटची गरज लागत नाही. काही सिव्हिअर केसेसमध्येच होतं असं. बऱ्यापैकी शॉर्टमध्ये पण हे आजार आटोक्यात येतात. माझ्या अनुमानानुसार 2 ते 3 महिन्यामध्ये सुद्धा आटोक्यात येते. पण काही गंभीर आजार असतात त्यांनाच गरज पडते. ओके शिखरेजी? ओके सर, थँक्यू व्हेरी मच. Thank अँड सॉरी फॉर दॅट थर्ड क्वेश्चन. इथे चॅट मध्ये अजून एक क्वेश्चन आहे. ओके, एन्झायटी इज सेपरेट फ्रॉम डिप्रेशन ऑर प्रायर स्टेज टू डिप्रेशन?
एन्झायटी आणि डिप्रेशन हे दोन्ही विभिन्न आजार आहेत. एन्झायटीमध्ये माणसाची जी लक्षणं असतात ते घाबरणं, बेचैनी, पाल्पिटेशन, रेस्टलेस, फिअर असणं, अशा प्रकारची लक्षणं दिसतात. डिप्रेशनमध्ये त्याच्या उलटे लक्षणं दिसतात. उदास वाटणं, रेस्टलेस थोडीफार फिलिंग येते, पण झोपेच्या आणि जेवणाच्या सवयी पूर्ण चेंजेस होतात आणि सगळ्या प्लेजरेबल गोष्टीमध्ये जे आपण आवड होती ते सगळं सोडून दिलेलं आहे. म्हणजे खूप छान आवड होती क्रिकेट खेळण्याची, पण सगळं सोडून दिलंय. बाहेर काही लेडीजना बाहेर जायला आवडतं, शॉपिंग करायला आवडते, पण ते सगळं सोडून दिलंय. नको वाटतं, लोकांशी भेटणं म्हणजे त्रासदायक वाटतं. अशा पद्धतीची फिलिंग ही डिप्रेशनची असते. काही वेळा दोघांचं मिक्सचर येऊ शकतं, पण काही ठराविक लिमिटेशन मध्ये दोघांचं मिक्सचर येतं. मिक्स्ड एन्झायटी डिप्रेशन असं पण लेबल लागलं जातं. पण दोघांच्या फिलिंग वेगळ्या आहेत आणि दोन्ही आजार वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. सेकंड अजून एक क्वेश्चन आहे पूजा यांचा. हार्मोन्स, यू सेड हार्मोन्स लाईक डोपामाइन, ऑक्सिटोसिन रूल आवर लाईफ. सो इन व्हॉट वेज वी शुड मेंटेन आवर हार्मोनल हेल्थ वेल? चांगला क्वेश्चन तुम्ही सांगितलं. बऱ्यापैकी ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे डिप्रेशन आणि एन्झायटी होतं. बऱ्यापैकी याच्यावर संशोधन चालू आहे. आपली रुटीन एक्सरसाइज आणि आपलं हेल्दी हॅबिट यामुळे इम्बॅलन्सवर आपल्याला मेंटेन करता येतं. अशा काही गोष्टी अशा सायकोलॉजिकली सांगितल्या गेल्या आहेत की जेव्हा आपण रुटीन एक्सरसाइज करतो, रुटीन एक्सरसाइज केल्यानंतर एंडॉर्फिन नावाचा हार्मोन सिक्रीट होतो. एंडॉर्फिनमुळे पण इट ऍक्ट एज अ अँटी डिप्रेशन, म्हणजे आपल्याला गुड फिलिंग येते, एक्सायटेशन येतं आणि सॅड फिलिंग पण कमी होते. त्याद्वारे जसं मेडिटेशन प्रोसेस आहे, नंबर ऑफ मेडिटेशनच्या प्रोसेस, मेडिटेशन सारखंच माइंडफुलनेस नावाची टेक्निक आहे. त्याच्यामुळे सजगता येते, वर्तमान काळात जगता येतं. यामुळे पण हार्मोनल इम्बॅलन्स आपल्याला रोखता येऊ शकतं. जे काही डोपामाइन आणि सिरोटोनिनचं इम्बॅलन्स होते ते आपल्याला रोखता येऊ शकतं. तिसरं महत्वाचं आहे वेळेवर जेवण करणं, पाणी पिणे आणि झोप. या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की आपल्या माणसाची नीड्स आहे. जेवण व्यवस्थित करणं, पाणी भरपूर पिणे आणि झोप. जसं मी सांगितलं की 6 ते 8 तास झोप फार महत्वाची आहे. याच्यामुळे पण आपलं बऱ्यापैकी हार्मोनल इम्बॅलन्स आपण रोखता येऊ शकतं. ओके पूजाजी? Yes, sir. Thank you so much for your valuable guidance. थँक्यू. पुढचा क्वेश्चन आहे, चॅट बॉक्स मध्ये आहे, सुभाषजींनी विचारलाय, वर्कोलिक असणं म्हणजे एन्झायटी आहे का? तर वर्कोलिक असा शब्द वापरला जातो, ते काही माणसांच्या मेंदूच्या मनानुसार काही पर्सनॅलिटीचे डिसऑर्डर ठरलेले आहे. म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या पाहायला गेलं की 3 प्रकारचे व्यक्तिमत्व दिसून येतात आणि व्यक्तिमत्व दोष दिसून येतात साधारणतः ढोबळमानाने. एक म्हणजे अशी लोक असतात ते फार कमी बोलणारी लोक असतात, अबोल असतात, ते आपल्याच ह्याच्यामध्ये बिझी असतात. बी क्रायटेरियामध्ये लोक असतात ते खूप बोलणारी असतात, जास्त लोकांमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते, अशा प्रकारची काही लोक असतात. आणि तिसरी जी लोक आहेत, काही लोक आहेत वर्कोलिक असतात आणि साचेबंद पद्धतीने काम पण करतात, पंक्च्युअल असतात, परफेक्ट असतात. तर वर्कोलिक असणं म्हणजे एन्झायटी आहे का? प्रत्येक वेळीच ह्या गोष्टीचा आन्सर येस असेल असं नाही. काही लोकांना त्रास होईल, काही लोकांना नाही होणार. त्याच्या व्यक्तिमत्व दोषाशी रिलेटेड असेल. काही वर्कोलिक लोक आहेत ते पंक्च्युअल असतात, परफेक्ट असतात आणि आपल्या मनाप्रमाणे नाही झालं की एन्झायटी वाढते, बेचैनी वाढते, कारण त्यांना परफेक्शन आणि पंक्च्युअल ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो आणि ती गोष्ट त्यांच्या त्या रुटीननुसार नसेल झाली आणि त्यांचं एक्सपेक्टेशन सुद्धा समोरच्याकडून त्याच पद्धतीचं असतं. पंक्च्युअलिटी नुसार ते त्यांना वाटतं की समोरच्यानी पण त्या पद्धतीने करायला पाहिजे. जर एखादा बँकेत सिनियर पर्सन असेल तर तो स्टाफ कडून पण असंच एक्सपेक्ट करतो की त्या पंक्च्युअलिटी टाइम मध्ये, त्या परफेक्ट वेळीच आणि परफेक्ट साचेबंद पद्धतीनेच काम व्हायला हवं आणि त्यामुळे त्यांना तो त्या गोष्टीचा त्रास होतो. अशी व्यक्ती त्याच्या व्यक्तिमत्व दोषनुसार त्याच्यामध्ये एन्झायटीचे सिम्पटम्स येऊ शकतात. प्रत्येक वर्कोलिक व्यक्ती असंच होईल असं नाहीये, त्याच्या व्यक्तिमत्व दोषनुसार असतं, पण ती मेंटेन करता येऊ शकते. जर त्याला एन्झायटी असेल तर ती मेंटेन करता आली पाहिजे. इमोशनल डिस्टर्बन्स असेल तर तो मेंटेन करायला हवा.
तो कमी करायला हवा. ते करण्यासाठी तुम्ही एक्सरसाइज करू शकता, मेडिटेशन करू शकता, त्यामुळे पण ते कमी होतं. ओके सुभाषजी? हो, धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. एनी क्वेश्चन? प्रणय यांचा आणखीन एक चॅट बॉक्स मध्ये आहे. Sir, if I see such symptoms in my friends and he is not ready or not in a mood to talk to anyone, so how should I react or how should I deal with it? जर समजा अशी एखादी व्यक्ती, खूप चांगला महत्वाचा प्रश्न प्रणय यांनी विचारलेला आहे, की आपण एखादी व्यक्ती जर अशी त्रासलेली जर पाहत असेल, जर आपण अशी व्यक्ती डिप्रेशन, एन्झायटीचा जर शिकार झालेली असेल, तर आपण कशा पद्धतीने हेल्प करू शकतो? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि तो सध्या जर सपोज आणि ती व्यक्ती आपल्यासोबत बोलण्यासाठी रेडी नसेल तर काय करायला हवं? सगळ्यात महत्वाचं आपण पॉइंट आउट करायला पाहिजे की ती व्यक्ती तुमच्याशी किती कनेक्टेड आहे. जर ती व्यक्ती तुमच्याशी खूप कनेक्टेड आहे, इमोशनली कनेक्टेड आहे, तर यू कॅन आस्क हिम. जर ती व्यक्ती तुमच्याशी एवढी कनेक्टेड नाहीये, तर फाइंड आउट दॅट पीपल ज्याच्याशी ते जास्त कनेक्टेड आहेत. त्याचा फ्रेंड सर्कल कोण आहे ते त्यांना विचारू शकता, किंवा ते एखाद्या घरच्या व्यक्तीसोबत खूप कनेक्टेड आहेत, किंवा घरच्यांना तुम्ही सांगू शकता की मला अशी सिम्पटम्स दिसत आहेत आणि तुम्ही त्याची हेल्प करा मला, कारण असं दिसून येतं, ऑफिसमध्ये मला असं वातावरण त्याचं दिसून येतं, स्कूलमध्ये मला असं दिसून येतंय. तर त्याच्या जी व्यक्ती ज्याच्याशी जास्त कनेक्टेड आहे त्याच व्यक्तीला आपण इन्व्हॉल्वमेंट केलेलं बरं. आणि तुमच्याशी जर जास्त कनेक्टेड असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्याशी कनेक्ट होऊन क्वेश्चन विचारू शकता. जर ती व्यक्ती त्या मूडमध्ये नसेल, तुम्हाला सांगण्यासाठी ती त्यावेळी त्यांच्या मूडमध्ये नसेल, तर कदाचित तुम्ही थांबवू शकता, परत कधीतरी त्याला थोड्या वेळाने विचारू शकता जेव्हा तुम्हाला काही बदल दिसत आहेत, किंवा त्याच्यासोबत थोडी इन्व्हॉल्वमेंट वाढू शकता, त्याच्यासोबत जेवण करू शकता, त्याच्यासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. एवढंही करून तुमच्यासोबत इन्व्हॉल्वमेंट होत नसेल तर तुम्ही अशी व्यक्ती फाइंड आउट करा की ज्याच्याशी ती कनेक्टेड आहे, किंवा याही पुढे तुम्हाला दिसून येत असेल तर यू कॅन आस्क टू, यू कॅन टेल टू देअर रिलेटिव्ह, त्यांच्या घरच्या लोकांना, रिलेटिव्हला त्याच्या ज्या इमोशन्स बद्दल तुम्ही सांगू शकता आणि कळवू शकता. अशा वेळी तुम्हाला प्रोफेशनल हेल्प घेणंच महत्वाचं वाटेल. ओके प्रणयजी? येस सर, व्हेरी वेल एक्सप्लेन. थँक्यू. थँक्यू. पुढचा सतीश कदम यांचा क्वेश्चन आहे, सर, ॲज एव्हरीथिंग कम्स फ्रॉम इनर थॉट्स, हाऊ डू वी डेव्हलप लुकिंग थिंग्स पॉझिटिव्हली इन अ कॉन्स्टंट मॅनर? अंतर्मनाशी सगळ्या गोष्टी निगडीत आहेत, हे बरोबर आहे, कारण त्याच्यामुळेच आपलं बाहेरचं विश्व दिसतंय आणि बाहेरचं बाह्य आवरण दिसतंय. इंटरनल थॉट्स जे आपले आहेत त्याच्यामुळेच डिस्टर्बन्स दिसतो. जसं आपण सांगितल्या पद्धतीने कॉन्स्टंटली आपण पॉझिटिव्हली कसं राहायला हवं, जे काही प्रोटेक्टिव्ह फॅक्टर मी पहिल्यांदा डिस्कस केले, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ते आपल्याला प्रोटेक्ट करतात आणि पॉझिटिव्ह इमोशन्स आणण्यासाठी मदत करतात. सगळ्यात महत्वाचं, कनेक्ट विथ फॅमिली. आपल्या फॅमिलीसोबत कनेक्ट राहणं महत्वाचं आहे. कनेक्ट विथ फ्रेंड्स, कनेक्ट विथ सम रिलिजियस. तर जर तुला रिलिजियस बिहेवियर आवडत असेल तर कनेक्ट विथ रिलिजियस. त्यामुळे पण त्याच्या त्रासापासून, किंवा जो त्रास होतो, इंटरनल फिलिंग येते त्याच्यापासून त्याला कमी प्रमाणात, म्हणजे कमी वाटेल, इंटरनल त्रासदायक फिलिंग कमी वाटेल. आपल्या काही स्किल्स असतील ते स्किल मेंटेन करणं. समजा आपला काही खेळ असेल तो मेंटेन ठेवणं कॉन्स्टंटली. समजा आपल्याला आता सध्या जमत नसेल तर सॅटर्डे संडे वेळ काढून आपले स्पोर्ट्स असतील, ऍक्टिव्हिटी असतील, ते आपण कंटिन्यू ठेवायला हवे. आपलं काय, आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट आहे, पेंटिंग करत असाल किंवा गार्डनिंग आवडत असेल, जी काही आपल्या मनाला प्रफुल्लित करेल अशी काही घटना, आपण काही अशा गोष्टी करतोय त्या कॉन्स्टंट आपण करत राहिल्या, आपल्या मेंटेन केल्या, तर नक्कीच त्याचा बदल असतो. आपल्याला कॉन्स्टंट ते पॉझिटिव्ह ठेवायला मदत करतं. आपल्या स्किल्स, हॅबिट, आपल्या काही ज्या काही स्किल्स आहेत त्या आपण मेंटेन करणं गरजेचं आहे.
ओके सतीशजी. थँक्यू सर, थँक्यू. अनिल यांचा एक क्वेश्चन आहे पुढे. इज हाय परफॉर्मन्स प्रेशर कॅन बी मेंटल विकनेस ऑर नॉट? या प्रश्नाचं प्रत्येक वेळी उत्तर येस असेलच असं नाही. कदाचित सपोज खूप प्रेशर आहे तुमच्यावरती, असंच करायला हवं, कॉम्पिटिशन आहे, सध्या कॉम्पिटिशनचाच जमाना आहे. स्कूलमध्ये पण असं सांगितलं जातं की तुमचा परफॉर्मन्स कधीही चांगलाच असायला हवा, आई वडिलांचं एक्सपेक्टेशन असतं, त्यामुळे पण त्रास असतो. किंवा आपण एखाद्या कामामध्ये आहेत, वर्क करतोय, तर प्रत्येक वेळी आपल्याला परफॉर्मन्स चांगला असायला हवा याबद्दल प्रेशर असतं. कॉल सेंटर हे त्याचं गुड एक्झाम्पल आहे. कॉल सेंटरमध्ये सांगितलं जातं की तिथं लिस्टिंग पण केलं जातं की कोण कुठल्या पद्धतीने चांगला परफॉर्म करते, कोण कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने कॉल हँडल करतो आणि किती हायेस्ट कॉल तो हँडल करतो एका दिवसामध्ये, याचं पण मोलमापन केलं जातं. याचं कॉन्स्टंट प्रेशर राहतं, त्यामुळे पण त्रासदायक होऊ शकतं. पण प्रत्येक व्यक्ती तितकी प्रकृती आहे. इथे जेवढी व्यक्ती आहे तेवढे प्रकृती आहेत, जेवढे ब्रेन आहेत तेवढे वेगवेगळे इमोशन्स आहेत, आणि प्रत्येक व्यक्तीचं इमोशनल हँडलिंग कॅपॅसिटी सुद्धा वेगवेगळी आहे. काही व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकेल, काही व्यक्ती 10 तासाचं काम 2 तासात पटकन निपटून टाकू शकेल, काही लोकांना खूप वेळ लागतो. कारण त्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर, त्याच्या मनावरती, त्याच्या ब्रेन फंक्शनिंगवर ते अवलंबून असतं. त्यामुळे जेव्हा आपण मूलमापन करतोय तर त्याच्या सायकॅट्रिक म्हणजे सायकोलॉजिकली पण त्याला बघितलं पाहिजे, त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे पण आपण पाहिलं पाहिजे, आणि तर त्याला हाय परफॉर्मन्स साठी आपण म्हणजे आपण सांगू शकू, म्हणजे त्याचं मूलमापन व्यवस्थित व्हायला हवं. पण त्याच्यामुळे काही प्रमाणात डिप्रेशन, एन्झायटी येण्याची शक्यता असते, ते पण रूल आउट करून ते पण हँडलिंग करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे तिथे युनिटी ही फार महत्वाची आहे, आणि एकमेकाला सहकार्य करणं पण फार महत्वाचं आहे. आणि बऱ्यापैकी अशा काही कंपनीमध्ये पण असे काही चेंजेस केले जातात, सायकोलॉजिकली बॅलन्स राहण्यासाठी पण चेंजेस केले जातात. स्कूलमध्ये पण अशा ऍक्टिव्हिटी होतात की त्यांना बॅलन्स करण्यासाठी मदत केली जाते. ओके अनिलजी? Yes, sir. Definitely, it will gonna help me. Thank you, sir. थँक्यू. आणखीन एक क्वेश्चन आहे. हाऊ टू हॅव पॉझिटिव्ह थॉट्स, हाऊ टू कंट्रोल युअर थॉट्स, कॅन नॉट मेडिटेट फॉर इवन 5 minutes. चांगला क्वेश्चन विचारलाय. बऱ्याच वेळा असं होतं की आपले विचार आहेत ते कंटिन्युअसली रन होत आहेत असं वाटायला लागतं, कंटिन्युअसली रन होत आहेत आणि मेडिटेशन पण होत नाही, पॉझिटिव्ह विचार नाही येत आहेत, निगेटिव्हच विचार येतात कंटिन्युअसली, असं पण फिलिंग येते. सगळ्यात महत्वाचं मी मेडिटेशनच्या आधी असं सांगेन की सगळ्यात महत्वाचं जेवण महत्वाचं आहे, पाणी पिणं महत्वाचं आहे, आणि झोप महत्वाची. झोप पण 6 ते 8 तास महत्वाची. हे तुमचं रुटीन मध्ये व्यवस्थित आहे, त्यानंतर तुम्ही मेडिटेशन पण करू शकता. मेडिटेशन म्हणजे जसं एखादे साधू बाबा करतात असं नाहीये, माइंडफुलनेसच्या काही टेक्निक आहेत. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ही गोष्ट आली पाहिजे. माइंडफुलनेस म्हणजे आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, समजा टच आहे, टंगचं काय काम आहे, टेस्टचं काम आहे, डोळ्यांचं काम आहे पाहणं, कानाचं काम आहे ऐकणं, आणि त्वचेचं काम आहे सेन्सेशन करणं. या सगळ्या गोष्टींचं एक प्रकारे संलग्नीकरण व्हायला हवं. असे माइंडफुलनेसच्या काही टेक्निक आहेत. आपण एखादी पूजा मन लावून करत असू, जर हिंदू धर्मामध्ये पूजा करतोय किंवा आरती करतोय, त्याचं प्रत्येक गोष्टीचं एक सेन्सेशन असतं. जेव्हा आपण दिवा लावतोय त्याचं डोळ्याशी एकत्रीकरण होतंय, घंटी वाजवतोय कानाशी होतंय, प्रसाद घेतोय त्याच्या टेस्टची सेन्सेशन असतं, आणि ह्या पूर्ण गोष्टीचा त्वचेशी पण संबंध असतो. ते टच सेन्सेशन पण आपण एनहान्स करतोय. म्हणजे हे माइंडफुलनेस आहे, एक प्रकारची प्रोसेस आहे. सजगता म्हणजे वर्तमान काळात जगायला शिकवतं, आणि माइंडफुलनेसमुळे बऱ्यापैकी इमोशन्स कंट्रोलमध्ये राहतात. जसं पूर्णपणे साधू सारखंच वैराग्याची वृत्ती घेऊन आपण मेडिटेशन करायला हवं असं काही नाही. अशा छोट्या छोट्या माइंडफुलनेस मुळे पण आपण वर्तमान काळात जगू शकतो आणि आपल्याला स्वतःला रिलॅक्स करू शकतो. अशा बऱ्याच रिलॅक्सेशन टेक्निक आहेत, ब्रीथिंग एक्सरसाइज आहेत, त्या पण करू शकतो. काही लोकांना खूप त्रास झाला तर शेवटी एकत्र शांत बसून उलटी उजळणी पण म्हणतात किंवा उलटी अक्षरे पण म्हणतात, याच्यामुळे पण त्यांना रिलॅक्स वाटतं. अशा खूप छोट्या छोट्या टेक्निक आहेत ज्याच्यामुळे त्यांना रिलॅक्स वाटतं. बऱ्याच वेळा मेडिटेशन मध्ये बसताय पण खूप विचार येतात, असं पण होतं.
पण आलेल्या विचारांना आपण काय करतो, आलेल्या विचार आले की खूप निगेटिव्ह विचार येतात आणि मी मेडिटेशन करतोय, असे का विचार येत आहेत माझ्या डोक्यात, असं पण आपण विचार करतो. पण असं न करता आलेल्या विचारांना परसिव्ह करणं, व्यवस्थित समजून घेणं आणि हळूवारपणे त्या विचारांना सोडून देणं हे फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण मेडिटेशन कुठलंही करत असेल तर ब्रिदिंग एक्सरसाइज करत असेल ते पण महत्वाचं आहे. खूप छोटीशी मेडिटेशन प्रोसेस करताय पण निगेटिव्ह इमोशन्स येत आहेत डोक्यामध्ये, पण जेव्हा आपण असा विचार करतो हे का निगेटिव्ह इमोशन्स येत आहेत, तर त्याला जाणीवपूर्वक आपण ढकलायला बघतो. ते निगेटिव्ह इमोशन्स ढकलण्यामध्येच आपली एनर्जी खर्च होते आणि आपण एकदम एक्झॉस्ट होतो. बऱ्याच वेळा त्या निगेटिव्ह इमोशन्सला येऊ देणे महत्वाचं आहे, त्याला परसिव्ह करा, अलगदपणे सोडा. परत जरी इमोशन्स असे येत असतील, असे विचार येत असतील, त्रासदायक विचार येत असतील, अलगदपणे परसिव्ह करा आणि सोडा. अशी जर टेक्निक वापरत असाल मेडिटेशन मध्ये तर ते बऱ्यापैकी ध्यानधारणा होऊ शकते. ओके, एनी क्वेश्चन? ओके शिकरेजी, एनी क्वेश्चन? ओके सर, खूपच छान झालं एकंदरीत. आणि माझ्या सहित माझ्या घरातूनच 3-4 क्वेश्चन्स गेले, तसे बाकी सगळ्यांचे क्वेश्चन्स आले आणि सगळ्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं यामुळं. आणि थँक्स अ लॉट फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम स्पेंड टुवर्ड सोसायटी, आणि ते तुम्ही नेहमीच करता. नक्कीच बसव सेवा प्रतिष्ठानच्या पूर्ण टीमच्या, माझ्या फॅमिलीच्या वतीने आपणाला खूप खूप धन्यवाद आणि थँक्स. आणि ग्रुपवर असणाऱ्या सर्व लोकांना मी विनंती करेन की डॉक्टर राहुल भातांब्रे सर हे खूपच मनमिळावू, ऍज अ डॉक्टर म्हणून जे पेशंटसाठी गरजेचं असतं ते सगळेच असतात, पण त्यापैकी माझा वैयक्तिक अनुभव जो आहे, त्यांच्याकडे पेशंट गेल्यावर त्यांच्या बोलण्याने आणि त्यांच्या समजावण्याने अर्धी बिमारी संपेल अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व आहे. खारघरला त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे आणि आपल्याला अशा कसल्याही प्रकारचा त्रास आहे किंवा कोणाला कन्फ्युजन आहे, डाऊट आहे, तुम्ही कधीही जाऊन त्यांची अपॉइंटमेंट घेऊन म्हणा किंवा हे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि पुढचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकता. एक घरचं फिलिंग असेल तिथे गेल्यावर तुम्हाला, ही माझी अश्युरिटी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट सर. थँक्यू बसव सेवा प्रतिष्ठान, थँक्यू कोटीकर साहेब, थँक्यू गौरखनाथ शिकरे साहेब, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू बसव सेवा प्रतिष्ठानच्या टीमचाही स्वागत. थँक्यू. थँक्स टू ऑल.